Hello all, welcome to the DKD Yeshwantrao on Polytechnic in Kalgarji. In this series of video lecture, we're going through the subject management. In this particular lecture, we're going to cover the points that is controlling at supervisory level and next importance of supervisory level from the chapter number 3 directing and controlling at supervisory level. The first point of this lecture is what is controlling or controlling at supervisory level. Controlling is the process that ensures the performance is according to the pre-established standards. Controlling is the process that ensures the performance is according to the pre-established standards. म्हणजे काय की जे स्टँडर्ड्स एस्टॅब्लिश केलेत त्याप्रमाणे काम होतं का नाही हे बघणं म्हणजेच काय झालं कंट्रोलिंग. आता स्टँडर्ड्स मीन्स काय, आता फॉर एक्झाम्पल की मला एक पार्ट मॅन्युफॅक्चर करायचा आहे, तर त्या पार्टसाठी किती वेळ लागणार आहे ऍक्च्युअल मॅन्युफॅक्चरिंग करायला ते कॅल्क्युलेट करणं. म्हणजे ते कॅल्क्युलेट केल्यानंतर एक बाबा त्या जॉबला 1 मिनिट लागतो, म्हणजे त्या जॉब कम्प्लीट व्हायला 1 मिनिट म्हणजे लागतो. म्हणजे काय झालं, मी एक स्टँडर्ड स्पेसिफाय केलं की हा जॉब करायला 1 मिनिट लागणार आहे. जरी समजा तिथला तो वर्कर बदलला किंवा वर्कर बदलला किंवा दुसरा वर्कर काम करायला, तर त्याला माहित पाहिजे की बाबा हा जॉब तयार करायला मला 1 मिनिट लागतो. म्हणजे काय झालं की मी एक स्टँडर्ड टाइम कॅल्क्युलेट केलं की बाबा हा जॉब करायला 1 मिनिट लागणार आहे. ठीक आहे. म्हणजे आपण हे स्टँडर्ड का स्पेसिफाय केलं की जो वर्कर काम करणार आहे त्याला ते कळण्यासाठी की बाबा 1 मिनिट लागणार आहे की हे जॉब कम्प्लीट करायला. मग त्यामुळे काय होणार आहे, जो कोणी येईल तिथं वर्कर तो जॉब कम्प्लीट करायला त्याला माहिती आहे की बाबा 1 मिनिट लागणार आहे. मग 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत असेल, 1 मिनिटाच्या ऐवजी 2 मिनिटं लागत असतील, तर काय प्रॉब्लेम येणार आहे की 1 मिनिट तो वर्कर जास्त घेतोय. म्हणजे 1 मिनिटात करणारा 1 मिनिटात पूर्ण होणारा जॉब तो 2 मिनिटात करतोय. म्हणजे काय झालं, 1 मिनिट तो जास्त घेतोय. पण अकॉर्डिंग टू स्टँडर्ड्स काय आहे की तो जॉब करायला 1 मिनिटच लागणार आहे. ठीक आहे, म्हणजे तो 1 मिनिट एक्स्ट्रा घेतोय. म्हणजेच कंट्रोलिंग इज अ प्रोसेस दॅट इन्शुअर्स द परफॉर्मन्स. आता 1 मिनिटात करणारा वर्कर, 1 मिनिटात तो जॉब कम्प्लीट करणारा वर्कर आणि 2 मिनिटात कम्प्लीट करणारा जॉब करणारा वर्कर, ह्या दोघांमध्ये आपण कम्पेअर करू शकतो की 1 मिनिटात तयार करणारा वर्कर हा फास्ट काम करतोय कम्पेअर टू 2 मिनिटात काम करणारा वर्कर हा स्लो काम करतोय. म्हणजे काय केलं आपण, परफॉर्मन्स काय केलं त्यांच्यामध्ये कम्पेअर केलं. ठीक आहे. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू फाइंड आउट मिस्टेक्स सो दॅट दे कॅन बी करेक्टेड अँड प्रिव्हेंटेड फ्रॉम रिकरिंग. म्हणजे काय झालं, मी जसं पहिलं म्हटलं की 1 मिनिट लागणार आहे तो जॉब कम्प्लीट करायला आणि एक वर्कर तो जॉब कम्प्लीट करायला 1 मिनिट लावतोय आणि दुसरा वर्कर तो जॉब कम्प्लीट करायला 2 मिनिटं लागतोय. मग दोघांमध्ये काय केलं मी, कंपॅरिझन केलं. म्हणजे दुसरा जो वर्कर आहे ज्याला 2 मिनिटं लागतात तो कुठं तर चुकत आहे काम करण्यामध्ये. म्हणजे आपण ते फाइंड आउट केलं बाबा 1 मिनिट एक्स्ट्रा का लागतो. ही सगळी प्रोसेस म्हणजे काय कंट्रोलिंग. म्हणजे 1 मिनिटात जॉब कम्प्लीट करायला म्हणजे एक जॉब करायला 1 मिनिट लागत असेल म्हणजे त्याला कमी वेळ लागतोय आणि 2 मिनिटं लागतात एक जॉब कम्प्लीट करायला म्हणजे ह्याला जास्त वेळ लागतोय. मग 1 मिनिट एक्स्ट्रा का लागतोय दुसऱ्या वर्करला ते फाइंड आउट करणं, त्याच्या मिस्टेक्स त्याच्या चुका काय आहेत ते फाइंड आउट करणं, तो वेळ कुठं घालवतोय ते फाइंड आउट करणं म्हणजेच काय कंट्रोलिंग. In order to execute the work or task according to plan, manager needs to control over the activities of the subordinates. म्हणजे काय म्हटलं की प्लॅन समजा असा असेल, 1 मिनिट लागतोय हा जॉब कम्प्लीट करायला, तर त्या वर्करला 1 तासात किती जॉब करणार आहे तो वर्कर, 60 जॉब. पण दुसरा वर्कर जो आहे की ते जॉब करायला तो 2 मिनिटं घेतोय, म्हणजे त्याचे किती जॉब कम्प्लीट होणार आहेत, 30 मिनिटं. पण आपलं प्लॅन कसं आहे की 1 तासात 60 जॉब व्हायला पाहिजेत, पण दुसऱ्याचं काय होतंय 1 तासात 30 जॉब होतात. म्हणजे हे प्लॅन सुद्धा आहे जे एक्झिक्यूट करायचं आहे आपल्याला, 1 तासात 60 जॉब करायचे. तो जो प्लॅन आहे तो प्लॅन काय होणार आहे, फेल होणार आहे दुसऱ्या वर्गाच्या बाबतीत. म्हणून कंट्रोलिंग इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट शुड बी डन. म्हणजेच काय कंट्रोलिंग म्हणजेच काय की स्टँडर्ड प्रमाणे काम होतं का नाही. जर स्टँडर्ड प्रमाणे काम होत नसेल तर मिस्टेक्स कुठं आहेत, डिफिकल्टीज कुठं आहेत ते फाइंड आउट करणं. दस कंट्रोलिंग इज अ गोल ओरिएंटेड फंक्शन. गोल ओरिएंटेड मीन्स काय, कंट्रोलिंग
एक तासात मला 60 जॉब करायचे आहेत, तर माझा काय गोल आहे की एक तासात मला 60 जॉब करायचा आहे, दॅट इज अ गोल. पण दुसऱ्या वर्करच्या बाबतीत तर 30च जॉब होतं. त्यामुळे आपलं गोल काय आहे की 60 जॉब करायचे एक तासात, दॅट इज आवर गोल. इट इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ एव्हरी मॅनेजर. कारण की रिस्पॉन्सिबल कोण आहे? मॅनेजर. की बाबा एक तासात 60 जॉब होतात आणि दुसरा जो वर्कर आहे तो एक तासात 30 जॉब करतोय. म्हणजे 30 जॉब का करतोय ह्याचे सगळे मिस्टेक्स फाइंड आउट करणं, ते रिमूव्ह करणं किंवा डिफिकल्टीज जे आलेत, प्रॉब्लेम्स जे आले ते रिमूव्ह करण्याचं काम कोणाचं असणार आहे? मॅनेजरचं. म्हणून काय म्हटले, कंट्रोलिंग इज अ प्रायमरी फंक्शन ऑफ मॅनेजर. द कंट्रोलिंग फंक्शन फाइंड्स आउट अँड ऍक्च्युअल परफॉर्मन्स डेव्हिएट्स फ्रॉम स्टँडर्ड्स. डेव्हिएट्स फ्रॉम स्टँडर्ड्स मीन्स काय? डेव्हिएट झालं म्हणजे 60 जॉब एका तासात होत आहे, पण इकडे दुसऱ्याच किती होत आहे? एक तासात 30 जॉब होत आहे. म्हणजे काय आलं, हा जो स्टँडर्ड आहे किंवा तो परफॉर्मन्स आहे दुसऱ्या वर्करचा लो असणार आहे ऍज कम्पेअर टू फर्स्ट वर्कर. Analyze causes of such deviations and attempts to take corrective actions. म्हणजे त्याला जो वेळ लागतोय त्यामागचे कारण फाइंड आउट करणं आणि त्याच्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन घेणं. Importance of controlling. What are the importance of controlling? First, accomplishing organizational goals. The controlling function measures the progress towards the organizational goals and brings to light the deviation or mistakes, if any, and indicate corrective action. म्हणजे काय, मी जसं म्हटलं की ऑर्गनायझेशनचा गोल ठरलेला आहे की त्याला एक तासात 60 जॉब पाहिजेत. त्यामुळे काय करणार आहे की गोल जो आहे तो गोल अचीव करण्यासाठी जे काही करेक्टिव्ह मेजर्स घ्यावे लागणार आहेत दुसऱ्या वर्करच्या बाबतीत, तो वर्कर कुठं मिस्टेक करतोय, कुठं वेळ वाया घालवतोय, हे सगळं फाइंड आउट करून त्यावरती करेक्टिव्ह ऍक्शन फाइंड आउट करायचं आहे. त्यामुळे जो ऑर्गनायझेशनचा गोल आहे तो अचीव होणार आहे. It guides the organization and keeps it on the right tracks so that the organizational goals might be achieved. Next, judging accuracy of standard. A good control system enables management to verify whether the standards set are accurate. आणि दुसरं जे इम्पॉर्टन्स आहे की त्यामध्ये काय असणार आहे की जजिंग द स्टँडर्ड्स ऑर स्टँडर्ड्स अॅक्युरेट आहेत का नाही हे पण फाइंड आउट करायचं. ठीक आहे. मग स्टँडर्ड जे आपण फाइंड आउट केलेले आहेत की एक तासात 60 जॉब लागणार, एक तासात 60 जॉब कम्प्लीट होतात, हे जे स्टँडर्ड आहे ते अॅक्युरेट आहे का नाही हे पण फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कंट्रोलिंग करणं महत्वाचं आहे. म्हणजे आता समजा एका वर्करला समजा एका तासात 60 जॉब करत असेल, ठीक आहे, पण तेच समजा मी 10 वर्करवरती हे केलं, ट्रायल घेतली, पण त्यांचं जर 60 जॉब होत नसेल, एक तासात 60 जॉब होत नसतील, तर काय झालं, हा स्टँडर्ड जो मी एस्टॅब्लिश केलाय की एक तासात 60 जॉब करायचे, तो स्टँडर्ड काय झाला, फेल झाला. कारण की 10 वर्करना तर तसं शक्य नसेल आणि फक्त एकाच वर्करला शक्य असेल तर तो स्टँडर्ड नसणार आहे. म्हणून काय म्हटलंय, जजिंग अॅक्युरसी ऑफ स्टँडर्ड्स. म्हणजे स्टँडर्ड जे मी एस्टॅब्लिश केले ते अॅक्युरेट आहे का नाही हे पण फाइंड आउट करणं कंट्रोलिंगचं इम्पॉर्टन्स आहे. An efficient control system keeps a careful check on the changes taking place in the organization and in the environment. Next, making useful uses of resources. Resources means काय, machines जे मी वापरणार आहे that is a resource, मटेरियल जे वापरणार आहे that is a resource, मेन्स जे किंवा वर्कर जे वापरणार आहे that is a resource. म्हणजे जे 3M आहेत, मेन, मटेरियल आणि मशीन्स, त्याचा ॲक्युरेट यूज किंवा व्यवस्थित यूज करणं कंट्रोलिंग मध्ये पॉसिबल आहे. टू रिड्यूस द वेस्टेज अँड स्पॉइलेज ऑफ रिसोर्सेस, टू यूज द रिसोर्सेस इन मोस्ट इफेक्टिव्ह अँड इफिशियंट मॅनर. आता मी जसं म्हटलं की रिसोर्सेस म्हणजे काय, मेन, मटेरियल, मशीन्स. आता मशीन बाबतीत जर विचार केला तर त्याचा व्यवस्थित यूज कसा झाला पाहिजे हे पण कंट्रोलिंग मध्ये इम्पॉर्टंट आहे. म्हणजेच काय की समजा एका तासात जर 60 जॉब होत असतील आणि दुसऱ्याला समजा तेच एका तासात 30 जॉब होत असेल दुसऱ्याला, तर 60 जॉब करायला ह्या वर्करला मशीन किती तास चालू ठेवायला पाहिजे, 2 तास, पण ह्या वर्करला किती तास ठेवायला पाहिजे, 1 तास. म्हणजे हा 1 तासात त्याचा जॉब पूर्ण करणार आहे, मशीन पण 1 तासच चालू राहणार आहे, पण दुसऱ्या वर्करला 2 तास लागणार आहे, त्यामुळे मशीन पण 2 तास चालू राहणार. म्हणजे हे काय झालं की मशीन काय केलं, मी 1 तास एक्स्ट्रा वापरलं, त्यामुळे काय होणार आहे, जे रिसोर्सेस आहे ते व्यवस्थित वापरले जाणार नाहीये, मशीन्स व्यवस्थित वापरले जाणार नाहीये. त्यामुळे काय केलंय की मेकिंग
useful uses of resources. Next, improving employee motivation. A good control system ensures that employees know well in advance what they are expected to do. म्हणजे काय, कंट्रोलिंग मध्ये काय करतोय आपण, एक स्टँडर्ड स्पेसिफाय करतोय. स्टँडर्ड स्पेसिफाय केल्यामुळं वर्करला पण कळणार आहे की मला काय करायचं आहे आणि किती वेळेत करायचं आहे. जर मी स्टँडर्ड एस्टॅब्लिश केलं नाही की स्टँडर्ड समजा 1 तासात मला 60 जॉब करायचे आहेत, असं जर स्टँडर्ड जर एस्टॅब्लिश केलं नाही किंवा सांगितलं नाही वर्करना, तर तो वर्कर काय करणार की त्याच्या पद्धतीनं तो काम करणार आहे. मग एक वर्कर एका तासात 60 जॉब करतील, एक वर्कर एका तासात 30 जॉब करतील, 20 जॉब करतील, 10 जॉब करतील. त्यामुळे काय होणार आहे की आपलं जे गोल आहे, ऑर्गनायझेशनचं गोल, ते अचीव होणार नाहीये. त्यामुळे कंट्रोलिंग प्रोसेसमध्ये स्टँडर्ड एस्टॅब्लिश करणं महत्वाचं आहे. स्टँडर्ड जर एस्टॅब्लिश केलं तर काय होणार आहे, त्या वर्करला काय काम करायचं आहे आणि किती वेळेत करायचं आहे ते कळणार आहे. इट हेल्प्स एम्प्लॉई टू गेट बेटर परफॉर्मन्स. गेट बेटर परफॉर्मन्स मीन्स काय की 60 जॉब करायचा आहे, समजा एक वर्कर फास्ट असेल, ठीक आहे, तो फास्ट काम करत असेल तर तो 65 पण करू शकतो, 65-70 पण करू शकतो. म्हणजे त्यावरून काय होणार आहे की प्रत्येक वर्करचे परफॉर्मन्स कळणार आहे की बाबा हा कसा काम करतोय, दुसरा कसा काम करतोय, तिसरा कसा काम करणार आहे. आणि तिघांचं मी कंपॅरिझन केलं तर चांगलं कोण काम करतं त्यावरून आपल्याला फाइंड आउट करता येतं. आणि परफॉर्मन्स त्यामुळे काय होणार आहे की दुसरा वर्कर पण त्या पद्धतीनं परफॉर्मन्स वाढवायला मोटिवेट होणार आहे की बाबा ह्याला काम चांगलं जमतं किंवा हे काम चांगलं करतोय, मग दुसरा वर्ग पण काय करणार आहे की त्या पद्धतीनं काम करायला प्रयत्न करणार आहे. नेक्स्ट, अंडरस्टँडिंग टीम. अंडरस्टँडिंग टीम मीन्स काय, आता सुपरवायझरच्या अंडर वर्कर काम करत असतात, मग वर्करचा ग्रुप म्हणजेच काय आलं, तिची टीम. म्हणजे सुपरवायझर कॅप्टन झाला आणि त्या वर्करची काम करणार आहेत ती तिचं टीम झाली, ती तिची काय झाली, टीम झाली. म्हणून अंडरस्टँडिंग टीमचं बिहेवियर कसं आहे हे पण अंडरस्टँड करणं महत्वाचं आहे. जर समजा टीमचं अंडरस्टँडिंग झालं नाही किंवा टीम कसं काम करते किंवा टीम मध्ये मेंबर कसले आहेत, काय आहेत, वर्कर कसे आहेत, हे जर सुपरवायझरला कळालं नाही तर त्याला काम करता येणार नाही. त्यामुळे अंडरस्टँडिंग टीम पण महत्वाचं आहे. अंडरस्टँडिंग द टीम बाय सुपरवायझर इज नेसेसरी टू कंट्रोल ऍक्टिव्हिटीज ऑफ टीम. म्हणजे टीमची ऍक्टिव्हिटीज कंट्रोल करता येतं. नेक्स्ट, असाइन वर्क टू द टीम. टीमला वर्क देता येतं. ट्रेन द टीम मेंबर्स. म्हणजे काय, समजा वर्कर नवीन असेल, ठीक आहे, तर त्याला ट्रेनिंग पण सुपरवायझर देऊ शकतो. युटिलाइज टीम मेंबर इफेक्टिव्हली अँड अवॉइड कॉन्फ्लिक्ट अमंग द टीम मेंबर्स. म्हणजे सुपरवायझर काय करू शकतो की त्या टीम मेंबर्स मध्ये समजा भांडणं असतील किंवा हेवे दावे असतील ते अवॉइड पण करू शकतो जर सुपरवायझरला त्याची टीम जी आहे किंवा जे वर्कर जे आहेत त्याचं अंडरस्टँडिंग झालं तर. नेक्स्ट, लिंक्स बिटवीन व्हेरियस डिपार्टमेंट इन रिस्पेक्ट ऑफ प्रोसेस अँड क्वालिटी स्टँडर्ड्स. आता लिंक्स का महत्वाचे आहेत? लिंक्स बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट्स. लिंक बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट्स. लिंक बिटवीन डिफरंट डिपार्टमेंट मीन्स काय की आता समजा डिपार्टमेंट, इंडस्ट्रीमध्ये डिपार्टमेंट भरपूर असतात. क्वालिटी डिपार्टमेंट, मेंटेनन्स डिपार्टमेंट, प्रोडक्शन डिपार्टमेंट, त्यानंतर स्टोअर डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट. दीज आर द व्हेरियस डिपार्टमेंट्स are in the industry. So there is a link between one to one department. In industry there are various departments such as sales department, production department, service department, maintenance department, purchase department, quality department, etc. The supervisors must maintain the coordination between different departments to avoid the machine breakdown, delay in material receiving, inventory, quality related problems of finished product. म्हणजे काय, लिंक का असली पाहिजे की समजा फॉर एक्झाम्पल सुपरवायझर प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काम करतोय, ठीक आहे, जर समजा एक मशीन बंद पडली किंवा ब्रेकडाऊन झाली, मशीनचं ब्रेकडाऊन झालं, तर सुपरवायझरनं काय केलं पाहिजे, मेंटेनन्स डिपार्टमेंटला सांगितलं पाहिजे आणि मेंटेनन्स डिपार्टमेंटनं येऊन ते मशीन दुरुस्त केलं पाहिजे. म्हणजे काय झालं की प्रोडक्शन डिपार्टमेंटचं लिंक कुणाबरोबर पाहिजे, मेंटेनन्स डिपार्टमेंट बरोबर पाहिजे. म्हणजे प्रोडक्शन डिपार्टमेंटचं लिंक कोणावर पाहिजे, मेंटेनन्स डिपार्टमेंट बरोबर पाहिजे.
प्रोडक्शन डिपार्टमेंटचं क्वालिटी डिपार्टमेंट बरोबर पण पाहिजे, कारण की समजा प्रोडक्शन डिपार्टमेंटनं समजा एक प्रोडक्शन केलं किंवा जॉब प्रोडक्शन केलं आणि ते चेकिंग कोण करणार आहे? क्वालिटी डिपार्टमेंट. मग क्वालिटी डिपार्टमेंट म्हणजे काय? त्याचं मेजरमेंट करणार आहे. ते मेजरमेंट केल्यानंतर त्या ड्रॉइंग प्रमाणे ॲक्युरेट आहे का नाही हे चेक करणार आहे. मग क्वालिटी डिपार्टमेंटला समजा काय तर प्रॉब्लेम आला किंवा अकॉर्डिंग टू द ड्रॉइंग किंवा अकॉर्डिंग टू द डायमेन्शन समजा ते जॉब नसेल तर काय करणार आहे? क्वालिटी डिपार्टमेंट कोणाला सांगणार आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगणार आहे की तुम्ही जो जॉब तयार केलेला आहे तो ॲज पर ड्रॉइंग नाही आहे. म्हणजे काय पाहिजे? लिंक बिटवीन प्रोडक्शन डिपार्टमेंट आणि क्वालिटी डिपार्टमेंट. समजा प्रोडक्शन डिपार्टमेंटला एक प्रोडक्शन करायचं आहे किंवा एक जॉब तयार करायचा आहे, जॉबचं प्रोडक्शन करायचं आहे. मग त्यासाठी जे रॉ मटेरियल आहे ते रॉ मटेरियल आपल्याला पाहिजे असणार आहे. मग रॉ मटेरियल कुठं मिळणार आहे? आपल्याला स्टोअरमध्ये. त्यामुळं प्रोडक्शन डिपार्टमेंटचं स्टोअर डिपार्टमेंट बरोबर पण लिंक असलं पाहिजे. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एकमेकात लिंक असलं पाहिजे. जर लिंक व्यवस्थित असेल तर काय होणार आहे? तुमचं ऑर्गनायझेशनचं गोल अचीव्ह होणार आहे. मग आता डिपार्टमेंट आणि त्यांनी जे काम करतात, म्हणजे आता पर्टिक्युलरली म्हटलं की मेंटेनन्स डिपार्टमेंट काय काम करतं की अवॉइड मशीन ब्रेकडाऊन टाइम, रुटीन मशीन ओव्हरहॉलिंग अँड नेक्स्ट इंटिमेट अबाउट ब्रेकडाऊन. म्हणजे काय? मेंटेनन्स डिपार्टमेंटचं काय काम असणार आहे? मशीनचं ब्रेकडाऊन झालं तर ते दुरुस्त करायचं किंवा बंद पडलं तर ते दुरुस्त करायचं. नेक्स्ट रुटीन मशीन ओव्हरहॉलिंग. रुटीन मशीन ओव्हरहॉलिंग म्हणजे त्याचं मेंटेनन्स करायचं, मशीन खोलून परत जोडायचं. ठीक आहे. त्यानंतर इंटिमेट अबाउट ब्रेकडाऊन म्हणजे काय की ब्रेकडाऊन समजा होणार असेल किंवा एक दिवसानंतर हा मशीन बंद पडणार आहे, 2-3 दिवसानंतर मशीन बंद पडणार आहे, त्या गोष्टीचं इंटिमेशन सुद्धा करणं मेंटेनन्स डिपार्टमेंटचं काम असणार आहे. नेक्स्ट क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट. कम्युनिकेट क्वालिटी इश्यूज म्हणजे काय की मी जसं म्हटलं की प्रोडक्शन डिपार्टमेंट काय करणार? फक्त जॉब प्रोडक्शन करणार आहे, जॉब तयार करणार आहे आणि ते जॉब चेकिंगला कुठं देणार आहे? क्वालिटी डिपार्टमेंट. मग समजा क्वालिटी डिपार्टमेंटला काय तर प्रॉब्लेम आला डायमेन्शन्स मध्ये किंवा ड्रॉइंग प्रमाण नसेल, ठीक आहे, तर ते क्वालिटी डिपार्टमेंट काय करणार आहे? प्रोडक्शन डिपार्टमेंटला सांगणार आहे. म्हणजे कम्युनिकेट क्वालिटी इश्यूज टू द प्रोडक्शन डिपार्टमेंट. नेक्स्ट रिस्ट्रिक्ट द एरर इन द जॉब्स. म्हणजे एरर जो आहे तो थांबवायचं काम सुद्धा. एरर म्हणजे काय? मिस्टेक्स असतील किंवा ड्रॉइंग प्रमाणे जॉब नसेल तर ते एरर रिमूव्ह करायचं काम सुद्धा क्वालिटी डिपार्टमेंटचं असणार आहे किंवा ते थांबवायचं काम कोणाचं असणार आहे? क्वालिटी डिपार्टमेंटचं. नेक्स्ट स्टोअर डिपार्टमेंट. स्टोअर डिपार्टमेंट मीन्स काय की जे रिक्वायर्ड मटेरियल आहे प्रोडक्शनसाठी ते स्टोअर करणं. कम्युनिकेट द क्वालिटी ऑफ मटेरियल. क्वालिटी ऑफ मटेरियल मीन्स काय की समजा मला ह्या प्रॉपर्टीचं किंवा ॲल्युमिनियम आहे किंवा कास्ट आयर्न आहे किंवा स्टील आहे, या प्रकारचे मटेरियल्स असतात. मग ते मटेरियलची क्वालिटी चेक करणं किंवा तिचं क्वालिटी बघणं हे पण त्याचं काम असणार आहे. आणि कीप रेकॉर्ड. कीप रेकॉर्ड मीन्स काय की जो स्टोअरमध्ये मटेरियल आलेलं आहे, ठीक आहे, रॉ मटेरियल आलेलं आहे, त्याचा रेकॉर्ड ठेवणं की बाबा एवढं मटेरियल आपल्याकडं आहे, ठीक आहे. जर रेकॉर्ड जर ठेवलं नाही आणि ते प्रोडक्शन डिपार्टमेंट कसं पण वापरत असेल स्टोअर डिपार्टमेंट मधून घेऊन जाऊन, तर त्याचं रेकॉर्ड राहणार नाही किंवा कोण किती मटेरियल वापरलंय, कुठल्या कामासाठी वापरलंय ते पण काय व्यवस्थित रेकॉर्ड राहणार नाही. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं रेकॉर्ड, प्रत्येक मटेरियलचं रेकॉर्ड, प्रत्येक कंपोनंटचं रेकॉर्ड ठेवणं पण काम स्टोअर डिपार्टमेंटचं असणार आहे. मार्केटिंग डिपार्टमेंट. मार्केटिंग डिपार्टमेंट काय करणार आहे? कलेक्ट द मार्केट सर्वे इन्फॉर्मेशन. आता कलेक्ट द मार्केट सर्वे इन्फॉर्मेशन मीन्स काय? आता मार्केटिंग डिपार्टमेंट काय करणार आहे की मार्केटचा सर्वे करणार आहे. मार्केटचा सर्वे इन द सेन्स आता कस्टमर जो आहे तो कस्टमरला कुठलं प्रोडक्ट लागणार आहे किंवा आता आपल्याकडं स्टॉक किती शिल्लक आहे त्या मार्केटमध्ये, मग मार्केटमध्ये सप्लाय करायचा आहे का नाही, कस्टमरची डिमांड आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा सर्वे कोण करणार आहे? मार्केटिंग डिपार्टमेंट. कम्युनिकेट अवेलेबल रिसोर्सेस. म्हणजे अवेलेबल रिसोर्सेस मीन्स काय? मार्केटिंग डिपार्टमेंट काय करणार आहे? कम्युनिकेट करणार आहे इंडस्ट्री बरोबर की आता कस्टमरला काय पाहिजे आहे किंवा कस्टमरची डिमांड कशी आहे या बाबतीत मार्केटिंग डिपार्टमेंट कम्युनिकेट करणार आहे. त्यानंतर प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन ऑफ न्यू प्रोडक्ट.
म्हणजे मार्केटिंग डिपार्टमेंट काय करणार आहे, समजा इंडस्ट्रीने एक प्रोडक्ट तयार केला, नवीन प्रोडक्ट तयार केल्यानंतर त्याचं इन्फॉर्मेशन, पूर्ण इन्फॉर्मेशन कस्टमरला देण्याचं काम सुद्धा मार्केटिंग डिपार्टमेंट करणार आहे. नेक्स्ट ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. आता ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट किंवा HR डिपार्टमेंट पण म्हटलं जातं. HR डिपार्टमेंट काय करणार आहे, जी लोक लागणार आहेत कंपनीसाठी ते घेण्याचं काम कोण करणार आहे, HR डिपार्टमेंट. म्हणून काय म्हटलंय, रिक्विसाइट ऑफ ह्युमन रिक्वायरमेंट, म्हणजे समजा वर्कर लागणार आहे, सुपरवायझर लागणार आहेत, मॅनेजर लागणार आहेत, हे घेण्याचं काम कोण करतं, ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंट. प्रोव्हाइड एम्प्लॉई इन्फॉर्मेशन, कम्युनिकेट HR रिलेटेड इश्यूज, रिझॉल्व इश्यूज रिगार्डिंग ह्युमन रिसोर्सेस. किंवा ह्युमन रिसोर्स डिपार्टमेंटचं अनेक काय काम असतं, इंटरव्ह्यू घेणं, त्यानंतर कॅम्पस प्लेसमेंट करणं, ठीक आहे. त्यानंतर समजा इंडस्ट्रीमध्ये वर्कर मध्ये काय प्रॉब्लेम असेल ते सॉल्व्ह करणं, प्रोव्हाइड एम्प्लॉई इन्फॉर्मेशन, ह्या सगळ्या गोष्टी HR डिपार्टमेंट करणार आहे. नेक्स्ट डिझाईन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. डिझाईन अँड डेव्हलपमेंट डिपार्टमेंट काय करणार आहे, प्रोव्हाइड इन्फॉर्मेशन अबाउट अवेलेबल रिसोर्सेस ऑन द शॉप फ्लोर. Provide information about available resources on the shop floor, coordinate design related issues, train the employee for new development of product. Next sales and service department काय करणार आहे, fulfill the customer requirement. Sales and service department काय करणार आहे, fulfill customer requirement. Next communicate available resources and availability of material. ठीक आहे, these are the various departments in the industry. And it is most important thing that the link between various department is important for achieving organizational goal. This is the end of today's lecture. In this lecture we gone through what is meant by controlling, what are the importance of the controlling. There are major 4 importance of controlling, then understanding the teams and links between various departments in the organization. Thank you all.